नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी अंडा करी कशी बनवायची ते पाहणार आहे, तेही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे लहान आकाराचे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर 8-9 लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी बारीक पातळ कट करून खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि काही कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर देखील घेतलेली आहे. आता मी सुरुवातीला फक्त खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. अशा पद्धतीनं खोबरं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी लसूण, कांदा आणि कोथिंबीर हे देखील ॲड करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं अंडा करीसाठी लागणारं वाटण तयार होईल. इथं आपलं अंडा करीसाठी लागणारं वाटण तयार आहे. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये 1.5 पळी तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये 1-2 मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहे. मी इथे 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर आपला 1 चमचा मोठा घरगुती कांदा लसूण मसाला देखील घातलेला आहे. आता हे देखील या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हा मसाला करपू नये म्हणून इथे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. हे वाटण आता तेल सुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. आता इथे वाटणाला तेल चांगलं सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कोमट पाणी ॲड करणार आहे. आता इथे मी 1-1.5 ग्लास कोमट पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला जितका अंडा करीसाठी लागणाऱ्या रस्सा हवा आहे तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला या कढईवरती झाकण झाकून या रश्श्याला उकळी आणायची आहे. याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण शिजवलेले अंडे घालणार आहे. मी इथे 6 शिजवलेले अंडे अशा पद्धतीनं कट करून एका अंड्याचे 2 भाग असे केलेले आहेत. ते याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे. आता वरून याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि याच्यावर देखील अर्धं झाकण झाकून आपल्याला उकळी आणायची आहे. उकळी आलेली आहे. त्यानंतर आपल्याला साधारण 5 ते 6 मिनटे बारीक गॅसवरती ही अंडा करी अशी शिजत ठेवायची आहे. म्हणजे आपल्या अंडा करीला अगदी दाटसरपणा छान येतो. 5 ते 6 मिनटानंतर मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि याच्यावरती आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर अशी ही आपली झटपट अशी अंडा करी तयार झालेली आहे. अगदी कमी वेळात बनते आणि कमी साहित्यात देखील बनते. आणि ही अंडा करीची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.